नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा कोतवाल भरतीचा नवीन पेपर आज आपण अपलोड करत आहोत. संपूर्ण कोतवाल भरतीच्या प्रश्नपत्रिका आपण प्लेलिस्टमध्ये दिलेल्या आहेतच. त्यासोबतच हा नवीन व्हिडिओ पहा. 50 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आणि परीक्षेची पद्धत व पॅटर्न. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट, सरळ सेवेची माहिती, जिल्हा परिषदच्या प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण सहित या ठिकाणी अपलोड होतात. चला तर पाहूया या व्हिडिओमधले कोतवाल भरतीचे प्रश्न. कोतवाल भरती प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. याच्यामध्ये लेखी परीक्षा 23 जुलै 2023ला झाली होती. 50 प्रश्न एकूण 100 गुणांसाठी आहेत. हेच कोतवाल भरतीचे पेपर सर्व तुम्ही पाहू शकता. आपली प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये जाऊन संपूर्ण कोतवाल भरतीचे प्रश्नपत्रिका आपण विश्लेषणसहित दिलेले आहेत, उत्तरांसहित आहेत. त्या सर्व पाहून घ्या, म्हणजे येणारी कुठलीही परीक्षा असेल, सरळ सेवेची परीक्षा असेल किंवा कोतवाल भरतीच्या परीक्षा असतील, जिल्हा परिषदच्या परीक्षा असतील, त्याच्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. चला पाहूया ही प्रश्नपत्रिका. चला तर पहिला प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात पंचायत समिती अस्तित्वात नाही? तर नागपूर शहर हे याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. तर का नागपूर शहर? तर नागपूर शहरामध्ये नगरपालिका असल्यामुळे नागपूर शहरामध्ये पंचायत समिती अस्तित्वात नाही. दुसरा प्रश्न बघा. विद्युत ऊर्जा खालीलपैकी कोणत्या उपकरणाद्वारे मोजल्या जाते? तर ॲमीटरद्वारे विद्युत ऊर्जा मोजली जाते मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ॲमीटर. तिसरा प्रश्न बघा. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची डॅश किंवा जास्त असेल त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त कक्षा जर असतील तर त्यांना उच्च कक्षा म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा फुले. 1874ला सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? प्रश्न 5वा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरदार वल्लभभाई पटेल. हा प्रश्न बऱ्याच कोतवाल भरतीला रिपीट झालेला आहे मित्रांनो. आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ज्यावेळी कोतवाल भरतीची प्रश्नपत्रिका बघशीला त्यावेळेस यातले बरेच प्रश्न त्यात दिसतील तुम्हाला. प्रश्न क्रमांक 6 बघा. लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि डॅश या 4 बाबींचा समावेश होता. तर आपल्या सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये कशाचा समावेश होता? पर्याय क्रमांक ए, बहिष्कार हे याचं योग्य उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न बघा. करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चले जाव चळवळ. 1942ची चले जाव चळवळ, याच्यामध्ये करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजी यांनी चळवळीला दिला होता. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात डॅश येथे निलगिरी या वृक्षापासून कागद बनविण्याचा प्रकल्प आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बल्लारपूर. म्हणजे हे जे चंद्रपूरमध्ये स्थित आहे बल्लारपूर, येथे आपल्याला माहिती आहे कागद बनवण्याचा कारखाना आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 9वा प्रश्न बघा. भारतात कोतवाल हे पद सर्वप्रथम केव्हा निर्माण करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिटिश काळातच कोतवाल हे पद होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी कोणते काम कोतवालाचे नाही? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. गावामधील जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंद ठेवणे हे काम कोतवालाचं नाही आहे, तर हे ग्रामसेवकचं काम आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहूया. 11 नंबरचा प्रश्न बघा. नागपूरचे पहिले भोसले राजे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रघुजी राजे. आता याच्यामध्ये आन्सर कीमध्ये त्यांनी रवी वर्मा दिलेला आहे, पण तरीसुद्धा एकदा पाहून घ्या. मी गुगल सर्च केलेला आहे, तर याच्यामध्ये मला रघुजी राजे हे पहिले भोसले दाखवत आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघा. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेसॉल्ट. लोणार हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं आहे आणि ते बुलढाणामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यासोबत महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त सीमा संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. एका नावेत सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली
नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती? तर काय करायचं मित्रांनो, 22 गुणुले 25 बरोबर 550 येतं. 24 गुणुले 25 मुले आणि नावाडा म्हणजे 26 झाले, तर 26 गुणुले 24 करा. तर या दोघांची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 74. प्रश्न क्रमांक 15 बघा. 2/5 पट म्हणजे किती टक्के विचारलेला आहे. तर सरळ साधं करायचं, 2/5 गुणुले 100. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी 40. चला पुढचा प्रश्न पाहूया. 16वा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे. याच्यामध्ये इनसॅट, IRS, GSLV आणि PSLV दिलेला आहे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी हा चुकीचा आहे. पोलार सर्व्हिलन्स लॉन्च व्हेकल नसून पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं डी पर्याय क्रमांक चुकीचा आहे. 17 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराजा सयाजीराव विद्यापीठ. तर हे कोल्हापूरमध्ये आहे, इथं दिल्ली दिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. 18 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माडिया गौंड. माडिया गौंड ही जमात गडचिरोलीमध्ये दिसून येते मित्रांनो. 19वा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. याच्यामध्ये ए घृष्णेश्वर जालना, दुसरं हजरत साहिब गुरुद्वारा नांदेड, सी सय्यद तुराब उल हक दर्गा परभणी आणि औंढा नागनाथ हिंगोली. तर याच्यामध्ये एकच चुकीचं आहे. पहिलं घृष्णेश्वर जालना नाही आहे, नाशिक असावं. तर इथं पहिला क्रमांक चुकीचा आहे. 20 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मँगनीज. मँगनीज साठ्यासाठी महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. नाथसागर हे धरण कोठे आहे? तर हे नाथसागर हे धरण मित्रांनो पैठणमध्ये आहे. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. घटक राज्य व केंद्र सरकार यातील दुवा साधण्याचे कार्य कोण करतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल. प्रश्न क्रमांक 23 बघा. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना बडतर्फ करू शकतात हे विधान. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी असत्य आहे. या उपराष्ट्रपतींना बडतर्फ राष्ट्रपती करू शकत नाहीत मित्रांनो. त्याच्यासाठी राज्यसभेचा विशेष ठराव लागतो. ठीक आहे, तो लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे पारित झाल्यानंतरच त्यांना उपराष्ट्रपतींना राजीनामा देता येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचं कार्य कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सरन्यायाधीश. ते पण सर्वोच्च न्यायालयाचे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना ते देतात आणि राज्यपाल हे कनिष्ठ किंवा जिल्हा न्यायालय जे असतात त्याच्यातील न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 बघा. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विधान परिषद. विधान परिषदेचा कुठलाही सदस्य कुठल्याही निवडणुकीत लोकसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे त्याच्यामध्ये मतदान करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 26 बघा. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही विचारलेला आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुधारक. सुधारक हे वृत्तपत्र आहे आणि ते गोपाळ गणेश आगरकरांचं होतं. त्याच्यामध्ये 27वा प्रश्न बघा. कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, भरपूर वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 28 बघा. तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेंच. पेंच नदीवरती तोतला डोह धरण आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा. पिकांची आणेवारी कोण ठरवितो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तहसीलदार. तहसीलदार हे पिकांची आणेवारी ठरवितात. 30 नंबरचा प्रश्न बघा. खालील विधानातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. जीवनात चांगुलपणा दाखविणाऱ्या माणसांना मोठे होता येते असे नाही. तर चांगुलपणाला खाली अंडरलाईन केलेले आहे. तर याच्यामध्ये नामाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम. चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा. स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क जीवनसत्वाच्या अभावे स्कर्वी हा आजार होतो. अ जीवनसत्वाच्या अभावे रातांधळेपणा होतो. ब बेरी. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा पाहूया.
32 नंबरचा प्रश्न बघा, 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती आहे? तर 30 4 एके 4 4 8 32. तर याचं योग्य उत्तर आहे 1:8. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 33 बघा, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये हे म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 34 बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. 35 नंबरचा प्रश्न बघा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद इक्बाल यांनी हे गीत लिहिलेलं आहे. 36वा प्रश्न बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु होते. 37वा प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे. हिमरूशाली औरंगाबाद, लाकडी खेळणी सिंधुदुर्ग, चादर निर्मिती सांगली आणि हातमाग व यंत्रमाग मालेगाव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चादर निर्मिती. चादर निर्मिती ही सोलापूरमध्ये होते मित्रांनो, या आणि लाकडी खेळणी ज्या आहेत सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे होतात. सो बाकी सगळं बरोबर आहे. चुकीचं कुठलं आहे? पर्याय क्रमांक बी, चादर निर्मिती. प्रश्न क्रमांक 38 बघा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय मित्रांनो नागपूर येथे आहे. पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, औरंगाबाद. औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त जिल्हे आहेत. 40 नंबरचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. प्रश्न क्रमांक 41 बघा, राज्यसभेचे 1/3 सदस्य दर डॅश वर्षांनी निवृत्त होतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दर 2 वर्षांनी. बरोबर, 1/3 सदस्य राज्यसभेचे निवृत्त होतात. प्रश्न क्रमांक 42 बघा, भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्टे किती? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 395 कलमे व 8 परिशिष्टे. प्रश्न क्रमांक 43 बघा, खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यात समावेश होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मतदानाचा मान राखणे हे मूलभूत कर्तव्यात येत नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44 बघा, पावनखिंड कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विशाळगड. विशाळगड येथे पावनखिंड आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कटगुण. कटगुण हे महात्मा फुले यांचं मूळ गाव आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रात अलीकडे दरड कोसळल्याची घटना कुठे घडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इर्शाळगड किंवा इर्शाळवाडी. 47वा प्रश्न बघा, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. काडीचाही त्रास न होणे म्हणजेच काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजिबात त्रास न होणे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 48वा प्रश्न बघा, एका कपाटाची किंमत 1250 रुपये होते. या किमतीत 12% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये? तर आपल्याला 12% वाढ करायची आहे. 1250मध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1400. चला पुढचा प्रश्न पाहूया. 49 नंबरचा प्रश्न बघा, एक सायकल स्वार कोल्हापूरवरून सकाळी 6:30 कराडला जायला निघाला. कोल्हापूर ते कराड अंतर 77 किलोमीटर आहे. सायकल स्वाराचा वेग ताशी 14 किलोमीटर असल्यास तो कराडला किती वाजता पोहोचेल? तर याचं योग्य उत्तर आहे दुपारी 12 वाजता. पर्याय क्रमांक बी. हे तुम्ही काढून बघा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न आहे 50 नंबरचा प्रश्न, योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर झायलिटॉल याचं योग्य जोडी आहे गोडी देणे, म्हणजे अला 2 येते मित्रांनो. सायट्रिक आम्ल ही आम्लता देते. सो बला 4 येते. लायकोपिन हे रंग देण्यासाठी वापरलं जातं. सो कला 1 येते. आणि नायसिन हा एक प्रथिनांचा प्रकार आहे जो प्रथिन बांधणीसाठी इम्प्लिसिफायर म्हणून यूज होतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
ए अशा पद्धतीनं आपण कोतवाल भरतीचा ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तुम्हाला कोतवाल भरतीची इतर प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही कोतवाल भरतीच्या फोल्डरमध्ये सगळे कोतवाल भरतीचे पेपर विश्लेषणासहित पाहू शकताय. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.